प्राजक्ता, रोशनदादा, आरबी की राखी कोण जाणार या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर? मित्रांनो, या आठवड्यात एकूण 4 सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेत. मित्रांनो, गेल्या आठवड्यात एकूण 13 कंटेस्टंट होते घरामध्ये आणि त्यापैकी 9 कंटेस्टंट नॉमिनेट झालेत. ते या आठवड्यात 12 सदस्य बिग बॉसच्या घरामध्ये आहेत. तरीही बिग बॉसने 4 सदस्य नॉमिनेट केलेत. त्यामुळे एकंदरीत जो कोणी नॉमिनेशनमध्ये पाहिजे त्याला बिग बॉसने नॉमिनेशनमध्ये घेतलं आणि ही नॉमिनेशन प्रक्रिया थांबली. त्यामुळे एकंदरीत बिग बॉसचा गेम इथे स्पष्ट होतोय. तर या 4 सदस्यांपैकी कोण जाणार बिग बॉस मराठीच्या घराबाहेर? कोण आहे टॉपला, कोण आहे बॉटमला, कोण जाऊ शकतो या आठवड्यात घराबाहेर? मित्रांनो, आले आहेत ओपनिंग वोटिंग ट्रेंड. या ओपनिंग वोटिंग ट्रेंडनुसार सगळ्यात खाली म्हणजे बॉटमला आहे ती म्हणजे प्राजक्ता शुक्रे. नक्कीच मित्रांनो, प्राजक्ता शुक्रे हिचा गेम बिग बॉसच्या घरामध्ये थोडासा वीक आहे आणि प्राजक्ता आता तिची ॲनालिसिस टीम सोडून ती जवळपास स्टोरी टीमला जॉईन झाले असं एकंदरीत पाहायला मिळते. प्राजक्ताचा तसा गेम बिग बॉसच्या घरामध्ये नाही आहे. पहिलेही नव्हता आणि आत्ताही तसा नाही. परंतु ती आत्ताच्या घडीला काही मुद्दे ठेवताना दिसते. त्यामुळे प्राजक्ता नक्कीच थोडीफार आत्ताच्या घडीला तरी दिसते. पण या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत प्राजक्ता ही 4थ्या स्थानी म्हणजे बॉटमला आहे. नंबर 3 ची गोष्ट करायची झाली तर इथे आहेत राखी सावंत. सध्या बिग बॉसच्या घरामध्ये द राखी सावंत शो पाहायला मिळतोय. प्रत्येक ठिकाणी राखी असते. राखीची चर्चा सध्या बिग बॉसच्या घरामध्ये होते आणि मला असं वाटलं होतं की राखी नॉमिनेशनमध्ये आल्यानंतर एवढी काही तिला वोटिंग होताना दिसणार नाही. परंतु राखीला चांगली तगडी वोटिंग होताना दिसते. राखी लोकांना भरभरून एंटरटेन करते. त्यामुळे ती जरी वाईल्ड कार्ड असली तरी या सीझनची या घरातील ती एक स्ट्रॉंगेस्ट प्लेयर आहे असं सांगायला हरकत नाही. सध्या राखी या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत 3ऱ्या स्थानी. नंबर 2 वरती आहे तो म्हणजे राकेश बापट. मित्रांनो, बिग बॉसच्या घरातील स्ट्रॉंगेस्ट प्लेयर राकेश बापट. काल खूप राकेशवरनं कॉन्ट्रोवर्सी झाली, नॉमिनेट करायचं की नाही. त्यानंतर तन्वी, राकेशला जेवढं दुःख झालं नव्हतं माझ्या नॉमिनेशनचं, स्वतःच्या नॉमिनेशनचं, तेवढं दुःख तन्वीला झालं होतं आणि ते प्रत्यक्षपणे ती दाखवताना दिसली. राकेश एक स्ट्रॉंग प्लेयर आहे. बऱ्याच लोकांना त्याचा गेम आवडतो, काही लोकांना आवडत नाही. परंतु तो एक स्ट्रॉंग प्लेयर आहे. राकेश सध्या या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत 2ऱ्या स्थानी. नंबर 1 वरती आहे तो म्हणजे रोशन भजनकर. मित्रांनो, मला असं वाटलं होतं की ज्या पद्धतीने रोशनला त्याची चुगली दाखवली त्यांच्याच लोकांची टोळी टीमची, तर काहीतरी वेगळा गेम आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. परंतु रोशन हा आपली टीम सोडून खेळू शकत नाही असं एकंदरीत स्पष्ट दिसतंय. तो फक्त वीक लोकांवरतीच आपला आवाज उठवू शकतो. त्याचा असा बिग बॉसच्या घरामध्ये वैयक्तिक गेम अजिबात नाही. खरं तर रोशनला खूप संधी होती. ती चुगली दाखवल्यानंतर टोळी टीमशी भिडायची किंवा जे लोक त्याच्या विरुद्ध बोलले त्यांच्याशी भिडायची, लढायची आणि आपला वैयक्तिक इंडिव्हिज्युअल गेम दाखवायची. परंतु रोशन तसा खेळताना दिसत नाही. तसं पाहायचं झालं तर राकेश आणि रोशनमध्ये मतांचा जास्त डिफरन्स नाहीये. दोघेही 1-2 नंबरला आहेत असं सांगायला हरकत नाही. आता कोण जाईल बिग बॉस मराठीच्या घराबाहेर? मी थंबनेलला सांगितलंय की प्राजक्ता आणि रोशन नाही तर दुसरा सदस्य घराबाहेर जाईल. तो दुसरा सदस्य कोण? मित्रांनो, राखी सावंत ही बिग बॉसच्या घरामध्ये 15 दिवसासाठी झाली. त्यामुळे या आठवड्यात तिचा कॉन्ट्रॅक्ट संपू शकतो. आता बघू, जर बिग बॉसला गरज असेल या शोसाठी तर राखीचा कॉन्ट्रॅक्ट वाढवला जाऊ शकतो. जर राखीचा कॉन्ट्रॅक्ट वाढवला नाही, ती जर 15 दिवसासाठीच आली असेल तर ती या आठवड्यात बिग बॉसच्या घराबाहेर जाऊ शकते. बिग बॉस असंही करू शकतात की राखीला सुद्धा घालवू शकतात किंवा अजून एखादा सदस्य पाठवू शकतात. जर राखीचा कॉन्ट्रॅक्ट संपला असेल तर राखी या आठवड्यात बिग बॉसच्या घराबाहेर जाईल. परंतु एकंदरीत असं पाहायला मिळतंय की राखीची सध्या तरी बिग बॉसच्या घरामध्ये गरज आहे. ती एंटरटेन करते. त्यामुळे कदाचित तिला बिग बॉस अजून काही आठवडे ठेवू शकतात. जर राखी गेली नाही तर मग इथे रोशन किंवा मग प्राजक्ता, जवळपास असं दिसतंय की प्राजक्ताचा नंबर लागू शकतो बिग बॉसच्या घराबाहेर. आता मी जे काही तुम्हाला सांगेन ते कदाचित शॉकिंग असेल, तुम्हाला ते आवडणार नाही. मित्रांनो, रोशन दादाचा बिग बॉसच्या घरामध्ये काय गेम आहे सांगा तुम्ही? एकंदरीत प्राजक्ता आणि रोशनच्या गेमचं कंपॅरिझन केलं तर प्राजक्ता कुठेतरी मुद्दे तरी ठेवते. ती बोलते तरी. काहीतरी प्लॅनिंग वगैरे आखताना दिसते. तसा गेम रोशन दादाचा अजिबात दिसत नाही. त्याने थोडंसं खेळायला पाहिजे. मला तर या नॉमिनेशनमध्ये रोशन दादा थोडासा वीक वाटतोय. आता बिग बॉस काय निर्णय घेतात हे माहिती नाही.
रोशन किंवा प्राजक्ताला दोघांपैकी कोणाला काढतात हे माहिती नाही, कारण दोघांचाही गेम कमीच आहे. पण त्या मानाने मला थोडासा रोशनचा गेम वीक वाटतो. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे कमेंट्स करून नक्की सांगा. मित्रांनो, राखी सावंतचा कॉन्ट्रॅक्ट संपला असेल तर बिग बॉसने परत वाढवून घ्यावा. कारण राखी सावंत सध्या हा शो चालवते. अजून 1-2 आठवडे तरी राखी सावंतची गरज आहे बिग बॉसच्या घरामध्ये. अजून 2-3 वाईल्ड कार्ड एंट्रीज येणार आहे असं सांगितलं जाते. राखी सावंत गेली नाही तर मग प्राजक्ता किंवा रोशन. प्राजक्ता जाईल हे जरा जवळपास कन्फर्म आहे असं सांगितलं जातंय. पण मला असं वाटतं की रोशन दादाचा गेम सुद्धा वीक आहे. रोशन अजिबात मुद्दे मांडत नाही, कुठेच बोलत नाही. फक्त वीक कंटेस्टंट प्रभू याच्यासारखे जे काही कंटेस्टंट आहेत त्याच्यावरतीच रोशनचा आवाज वाढतोय, चढतोय. बाकी त्याचा असा वैयक्तिक गेम नाही. प्राजक्ता किंवा रोशन यापैकीच एक सदस्य जाईल. मला असं वाटतं की प्राजक्ता सध्या तरी बिग बॉसच्या घरामध्ये खेळते. तसा खेळ रोशन दादाचा नाहीये. यावरती तुमचं काय मत आहे? तुमचा सपोर्ट कोणाला आहे आणि काय वाटतं कोण जाईल या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा.